तर सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। न्यायालयातल्या आजच्या सुनावणीविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणाले ते आपण पाहूया। आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही। आमचे लक्ष आहे, आम्हाला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल। लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाहीची इतक्या उद्धटपणे हत्या कोणी करू शकणार नाही। याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। कारण ज्या पद्धतीनं कायदा आणि घटनेची पायमल्ली करून फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न होतो आहे। पक्षांतरबंदी कायद्याचे नियम आहेत, जे काही नियम आहेत त्याचे पालन केलं जात नाही आहे आणि म्हणून आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली। या देशाच्या लोकशाहीला आता एकमेव आशेचा किरण म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायाधीश आहे। आणि आताची सगळ्यात मोठी अपडेट, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रासाठी ही सुनावणी अतिशय महत्त्वाची, कारण सरकारचं पुढचं भवितव्य आणि शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाचं उत्तर या सुनावणीच्या नंतर आपल्याला मिळू शकणार आहे। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरती सर्वोच्च सुनावणी सुरू होते, त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळतोय की शिवसेनेला दिलासा मिळतोय हे आपल्याला पाहावं लागेल। 4 ते 5 याचिका आहेत, खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। NV रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आशा संजय राऊतांनी काही वेळापूर्वी व्यक्त केलेली होती। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची ही सर्वोच्च सुनावणी पार पडते। 13 जुलैला जेव्हा पहिली सुनावणी होणार होती तोपर्यंत या सर्व आमदारांना दिलासा मिळालेला होता, पण शिवसेना नेमकी कुणाची, व्हीप कुणाचा मानला जाईल, सोबतच आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात नेमका काय निर्णय येणार आहे, उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस ही बरोबर होती की ती नोटीस चुकीची होती, राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेलं निमंत्रण योग्य होतं की अयोग्य, या सगळ्याची उत्तरं या सुनावणी दरम्यान महाराष्ट्राला आणि देशाला मिळू शकणार आहेत। आणि हे लँडमार्क जजमेंट असणार आहे। केवळ महाराष्ट्रापुरता हा विषय मर्यादित नाही, तर पुढे इतर राज्यामध्ये जर असा प्रसंग उद्भवला तर नेमकं काय करायचं, कोर्टात ही सगळी लढाई गेली तर अर्थातच आधीचे रेफरन्सेस आणि आधीच्या बाजू तपासून पाहिल्या जातात, तेव्हा इतर राज्यांमधले निकाल हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात। जसं महाराष्ट्राच्या बाबतीत अरुणाचल प्रदेशच्या निकालाचा दाखला दिला जातो, त्यामुळे येणारा हा निकाल केवळ राज्यच नाही तर देशाच्या राजकारणावरती दूरगामी परिणाम करणारा असणार आहे। आणि त्यामुळे आजची सुनावणी देशासाठी सुद्धा, देशाच्या राजकारणासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। शिवसेना नेमकी कुणाची या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर याच सुनावणी दरम्यान मिळण्याची शक्यता आहे। कदाचित आज निकाल येऊ शकणार नाही, पण प्रशांतनं आपल्याला मगाशी माहिती दिल्याप्रमाणे कोर्टानं जरी काही निर्देश दिले, खंडपीठानं काही निर्देश जरी दिले, जसं गेल्या वेळा सांगितलं होतं की अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये किंवा कोणतीही कारवाई करू नये, म्हणजे स्टेटस को पोझिशन मेंटेन राहिलेली होती, परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे एक प्रकारे हे निर्देश होते। तसे निर्देश जरी दिले गेले तरी सुद्धा ते निर्देश महत्त्वाचे ठरतात। ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। सत्ता संघर्षावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला सुनावणी पाहायला मिळते आहे। सर्वोच्च न्यायालयात एकंदरीत पार पडणारी ही तिसरी सुनावणी आहे। पहिली सुनावणी ही जून अखेरला झालेली होती, तेव्हा अर्थातच आमदार अपात्र होणार की नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा होता, पण या सगळ्या आमदारांना 12 जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाकडूनच एक प्रकारे दिलासा दिला गेला। त्या दिवशीच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं 20 तारखेला पुढची सुनावणी होईल हे स्पष्ट केलेलं होतं। कदाचित आज निर्णय येऊ शकणार नाही, पण महत्त्वाचे निर्देश जर दिले गेले तर मात्र सत्ता संघर्षाला वेगळं वळण मिळू शकतं। ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे। ठाकरे सरकार पाडताना संविधानाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचं कपिल सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे। एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडनं मांडला जातोय सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान। ठाकरे सरकार पाडताना संविधानाची पायमल्ली झाली, नियम पायदळीत उडवले गेले, ही भूमिका कपिल सिब्बल सध्या खंडपीठासमोर मांडतात। काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं राज्याला या संपूर्ण निकालातनं आणि सुनावणी दरम्यान मिळू शकणार आहेत। एकतर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातली नोटीस उपाध्यक्षांनी, म्हणजे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेली होती, त्यामुळे ती नोटीस योग्य की अयोग्य
याबद्दलचा निर्णय आज कदाचित येऊ शकतो. जर 16 आमदार अपात्र झाले तर अर्थातच त्याचा मोठा परिणाम या संपूर्ण सत्ता संघर्षावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत आपल्याला अपडेट देतात. प्रशांत, कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे, नेमकं काय घडतंय? कपिल सिब्बल बाजू मांडतात. या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीचं आर्ग्युमेंट जे आहे ते कपिल सिब्बल या ठिकाणी करताना दिसत आहेत. साहजिकच आहे की या संपूर्ण नाट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो घटनेची 10वी अनुसूची जी आहे ती ठरणार आहे आणि त्याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातले जे नियम आहेत त्याचा हवाला जो आहे तो सिब्बल यांनी दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जर उल्लंघन होत राहिलं तर मग कुठलीही म्हणजे राज्यातली अनेक सरकारे जी आहेत ती पाडली जाऊ शकतात आणि त्या मुद्द्यावरती त्यांनी आपला जो आर्ग्युमेंट जे आहे ते सुरू केलेला आहे. 10th शेड्यूलमधल्या काही गोष्टी ज्या आहेत ते वाचून दाखवत आहेत आणि शिवसेनेपासून जे आमदार वेगळे झालेले आहेत तर त्यांनी कसं या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलिनीकरण सुद्धा केलेलं नाही आहे, जे की 10th शेड्यूलमध्ये अपेक्षित आहे. तुमची संख्या कितीही असलं तरी तुम्हाला शेवटी पर्याय जो आहे तो विलिनीकरणाचा असतो जेव्हा तुम्ही मूळ पक्षापासून दूर होता. तर या केसमध्ये ते झालेलं नाही आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास कपिल सिब्बल यांनी आणून दिलेलं आहे. प्रशांत, आपण आतापर्यंतचे अपडेट सांगूयात की सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि विलिनीकरण गरजेचं आहे या मुद्द्यावरती खरं तर आधीपासूनच शिवसेनेचे उर्वरित नेते असोत किंवा सगळे आमदार यांचाही भर आपल्याला पाहायला मिळालेला. कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करायला सुरुवात केली आहे. व्हिपचं उल्लंघन केल्यामुळे बंडखोर आमदार हे अपात्र ठरतात असा मुद्दा कपिल सिब्बल उपस्थित करतात. घटनेच्या 10व्या सूचीनुसार शिंदे गटाचे आमदार अपात्र आहेत असा ठाम युक्तिवाद कपिल सिब्बलांचा पाहायला मिळतोय. ते शिवसेनेची बाजू मांडतात. आपण पुन्हा एकदा प्रशांतकडे जातोय. प्रशांत, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला हा निर्णय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किती परिणामकारक असणार आहे? म्हणजे हाच सगळ्यात कळीचा मुद्दा असेल सगळ्या निर्णयातला? नक्कीच ज्ञानदा. खरं तर अपात्रतेपासूनच या सगळ्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली होती आणि सुरुवातीचा जो आकडा होता 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत आणि त्याचमुळं या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय होतो हे बघावं लागेल. आता स्थिती अशी होती की ज्यावेळी सुरुवातीला हे प्रकरण गेलं तर ते उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं, नवे विधानसभा अध्यक्ष आलेले आहेत आणि त्यामुळं हा अधिकार आता नेमका कुणाकडे असणार हा सगळ्यात याच्यामध्ये कळीचा मुद्दा असेल. बरोबर आहे. आणि राज्यपालांच्या भूमिकेवरती सुद्धा एक प्रकारे प्रश्न उपस्थित केलेला आहे की बहुमत चाचणीच्या वेळेला बंडखोरांकडनं व्हिपचं उल्लंघन तर झालंच, पण हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्यपालांनी दिलेलं सत्ता स्थापनेचं निमंत्रण यावरती सुद्धा प्रशांत एक प्रश्न उपस्थित केलाय कपिल सिब्बलांनी. परंतु शपथविधी संदर्भात आणि बहुमताच्या चाचणी संदर्भात राज्यपालांकडनं दिलं गेलेलं निमंत्रण यावरती सुद्धा कपिल सिब्बलांकडनं एक सवाल उपस्थित केला जातो. हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं कारण कोर्टानं कुठले ठोस आदेश, निर्देश किंवा निकाल दिलेला नव्हता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच त्या अपात्र आमदारांच्या यादीमध्ये आहेत. त्यामुळे एक सवाल कपिल सिब्बल यांच्याकडनं उपस्थित केला गेलाय. प्रशांत, आमदारांची अपात्रता, प्रकरण न्यायप्रविष्ट असणं आणि राज्यपालांची भूमिका याविषयी कोर्टात नेमकी काय चर्चा सुरू आहे? साहजिक आहे की 10th शेड्यूलचा उल्लेख झाल्यानंतर कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमधला पुढचा मुद्दा जो आहे तो राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भातला आहे आणि त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की ज्या व्यक्तीच्या अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो निकालात निघालेला नव्हता, सुप्रीम कोर्टाच्या समोर हा मुद्दा होता, त्या व्यक्तीला राज्यपालांनी मुख्यमंत्री पदाची शपथ द्यायला बोलवणं हे नियमाला धरून नाही. शपथ द्यायला बोलवणं हे नियमाला धरून नाहीये हे त्यांचं म्हणणं आहे. याच्याशिवाय ज्या व्हीपला मान्यताच नव्हती, म्हणजे आधीचे जे व्हीप होते तर अधिकृत जो व्हीप पक्षांना नेमलेला होता त्यांच्याऐवजी दुसऱ्या व्हीपला मान्यता देणं हे सुद्धा चुकीचं असल्याचं त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. अपात्रतेची टांगती तलवार होती आणि त्याविषयीचा निर्णय झालेला नसताना, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शपथविधी कसा झाला? कारण त्या 16 बंडखोर आमदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. जरी मंत्रिमंडळ बनलेलं नसलं तरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतलेली आहे आणि या शपथविधीलाच एक प्रकारे चॅलेंज केलं जातंय कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडनं. प्रशांत, अवघी 5 ते 10 मिनिटं झाली ते सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीला. आतापर्यंत कोणकोणते प्रमुख मुद्दे मांडले गेलेत?
सुरुवातीचा आर्ग्युमेंट शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल करतायत आणि साहजिक आहे की त्यांचा मुद्दा पहिला हाच आहे की पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन जे आहे ते शिंदे गटानं केलेलं आहे. जर ते पक्षापासून वेगळे झालेले आहेत तर केवळ आम्हीच मूळ पक्ष आहोत असं म्हणून त्यांना स्वतंत्र राहता येणार नाही, तर त्यांना विलिनीकरण स्वीकारावं लागेल, हे कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट आहे. आणि याच्याशिवाय त्यांनी राज्यपालांची जी भूमिका आहे त्याच्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जर या अपात्रतेसंदर्भात कुठलाही निर्णय सुप्रीम कोर्टानं अंतिम दिलेला नव्हता, तर त्या दरम्यान ज्या व्यक्तीवरती ही अपात्रतेची टांगती तलवार आहे तिला शपथ देण्यासाठी राज्यपालांनी बोलावलं, तर हे नियमाला धरून नसल्याचं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत. आणि या दरम्यान अधिकृत व्हीपची जी बदलाबदल झाली, म्हणजे आधी सुनील प्रभू होते त्यांच्याऐवजी भरत गोगावले यांची नियुक्ती झाली, तर त्याला पण कशी तातडीनं मान्यता देण्यात आली याचा उल्लेख जो आहे तो सिब्बल यांनी या सुनावणीच्या दरम्यान केलेला आहे. बरोबर आहे. जनतेची प्रतारणा झाल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केलंय. विधिमंडळाचे रेकॉर्ड मागवा अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केलेली आहे. जनतेशी केलेली ही प्रतारणा, एक प्रकारे सरकार अस्तित्वात होतं आणि अवैध पद्धतीनं संविधानाची पायमल्ली करून नियम मोडून दुसरं सरकार अस्तित्वात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा व्हिपचा मुद्दा आहे. कारण जेव्हा अध्यक्षांची निवड, नव्या अध्यक्षांची निवड होत होती तेव्हा व्हिप बजावला गेला होता तो सुनील प्रभू यांच्याकडनं, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आत्ताच्या आमदारांकडनं. पण शिंदे गटाच्या आमदारांनी तो व्हिप पाळला नाही, त्यामुळे एक प्रकारे त्यांनी व्हिपचं उल्लंघन केलं, तेही कारवाईला पात्र ठरतात. हा एक युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केला. दुसरा अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद म्हणजे राज्यपालांनी सत्ता स्थापनेची परवानगी कशी दिली, शपथविधी कसा पार पडला गेला, किंवा बहुमताच्या चाचणीची परवानगी राज्यपालांकडनं कशी देण्यात आली, असं म्हणत एक प्रकारे राज्यपालांच्या भूमिकेविषयी सुद्धा कुठेतरी प्रश्न कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातनं उपस्थित होतोय. कोणकोणते महत्त्वाचे युक्तिवाद? 10व्या सूचीनुसार शिंदे गटाचे 40 आमदार अपात्र ठरतात. 10व्या सूचीची माहिती आपण निश्चितच घेऊ आता आपल्या प्रतिनिधींकडनं. 40 आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केलंय, त्यामुळे अर्थात व्हिपचं उल्लंघन केल्यामुळे आमदार अपात्रतेच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागू शकतं. शिंदे समर्थक 40 आमदारांकडनं बहुमत चाचणीमध्ये सुद्धा व्हिपचं उल्लंघन झाल्याचा उल्लेख कपिल सिब्बल यांनी केलाय. कपिल सिब्बल शिवसेनेच्या बाजूने युक्तिवाद करतात. राज्यपालांनी नव्या सरकारला दिलेली शपथ सुद्धा अवैध असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शपथ फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीच झालेली आहे, पण तरी सुद्धा अपात्र आमदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सुद्धा नाव आहे. हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, कारण अपात्रतेच्या मुद्द्यावरती सुनावणी झालेली नव्हती. जेव्हा शपथविधी झाला होता, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांची कृती वैध नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांच्याकडनं केला जातोय. अपात्रतेची टांगती तलवार होती तरी सुद्धा शपथविधी घेतला गेला, याला आक्षेप नोंदवला जातोय. प्रशांत, 10व्या सूचीचा मुद्दा इथे उपस्थित झाला. आपल्या प्रेक्षकांना तू सांगू शकशील का की 10वी सूची म्हणजे नेमकं काय आणि ती या प्रकरणामध्ये कशी महत्त्वाची आहे? घटनेच्या 10व्या सूचीमध्ये पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातले काही नियम घालून देण्यात आलेले आहेत आणि त्यातही कपिल सिब्बल यांनी आज जे आर्ग्युमेंट केलेलं आहे, तर ते या सूचीमधला पॅराग्राफ 3 जो आहे तो ज्या पद्धतीने बदलण्यात आला त्याच्याकडे त्यांनी कोर्टाचं लक्ष वेधलेलं आहे. तर हा काय आहे, आधी असं होतं की तुम्ही 2/3 लोक जर बाहेर फुटलात तर तुम्हाला वेगळा गट म्हणून मान्यता मिळत होती. मात्र जेव्हा हा पॅरा 3 बदलण्यात आला त्याच्यानंतर जरी तुमची संख्या जास्त देखील असली तरी तुम्हाला वेगळा गट म्हणून राहता येत नाही, तर तुम्हाला विलिनीकरण म्हणजे एखाद्या दुसऱ्या पार्टीमध्ये मर्जर हाच केवळ ऑप्शन राहतो. हा बदल झालेला आहे आणि तो त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. कोर्टानं त्याच्यावरती टिप्पणी पण केली की त्यांचं म्हणणं होतं की हा मुद्दा जो आहे तो आम्ही सुरुवातीला त्याच्यावरती डिबेट जे आहे ते करू इच्छित नाही, आपण हा मुद्दा नंतर ग्राह्य धरू, पण हा मुद्दा या संपूर्ण क्रेसच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. आम्हाला मान्यता जी आहे ती मिळाली पाहिजे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात कोर्टात नेमकं काय ग्राह्य धरलं जातं हे बघावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.